सुनीताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत सुक्कं चिकन कसे करायचे त्याची रेसिपी पाहूया। आज मी सुक्कं चिकन बनवणार आहे। हे 1.5 किलो चिकन आहे। हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 3 ते 4 वेळा धुवून घेतलेलं आहे। परत त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि परत धुण्यासाठी प्रथम आपल्याला कुकर ठेवायचा आहे गॅसवरती। त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तेलात आपलं कडलेलं आहे। त्यामध्ये मीठ हळद टाकायचं आहे आपल्याला। आता हळद पूड टाकायचे। हे आता चिकन धुतलेलं मी त्यामध्ये घालत आहे। याला आपल्याला फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यावरती ते व्यवस्थित शिजते। हे बघा आपलं मीठ आणि हळद व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं याला। शिजण्यासाठी आपल्याला थोडंसंच पाणी वापरायचं आहे। 1 वाटी तिथं 1.5 वाटी मी पाणी फक्त वापरलेलं आहे त्याला मी 2 शिट्ट्या देऊन बाजूला ठेवलेला आहे। फोडणीसाठी आपल्याला मी कांदा वापरलेला आहे। कांदा टमाटर 2 कांदे 1 टमाटर घेतलेला आहे। हे आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। मी खोबरं आलं लसूण सगळी पेस्ट तयार करून ठेवलेली आहे। ते मी आता यामध्ये वापरत आहे। हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। चांगलं तेल सुटूस तर का आपल्याला एक 10 मिनिटं तर भाजायचं आहे। हे आता मी खडे मसाले वापरत आहे। यामध्ये मी लवंग दालचिनी तमालपत्ती मिरं लहान वेलदोडा मोठा वेलदोडा तीळ जिरं हे सगळं भाजून बारीक करून ठेवलेली पूड आहे मिक्सरला ते वापरलेलं आहे मी कोल्हापुरी चिकन मसाला पण यामध्ये वापरत आहे। काळा मसाला दीड ते 2 चमचे वापरायचा आहे आपल्याला। बघा आपला अशा प्रकारे मसाला व्यवस्थित भाजलेला आहे। आता मी चटणी टाकत आहे। तुमच्या तिखटानुसार तुम्ही चटणी वापरा। आता आपल्याला चिकन शिजवून घेतलेले ते ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। बघा चिकन कसं मऊसूत शिजलेलं आहे। 2 शिट्टीमध्येच व्यवस्थित शिजलेलं आहे। मसाला पण आपला व्यवस्थित भाजलेला आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला हे आता 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे। मसाला व्यवस्थित एकत्र मिक्स करायचा आहे ते बघा अशा प्रकारे आपलं चिकन शिजत आहे। बघा अशा प्रकारे आपलं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे।
तुम्ही पण ट्राय करा. नक्की सांगा कसं झालेलं आहे ते चिकन. धन्यवाद.